राजीनामा देणार नाहीत, कारण बिरेन सिंगांकडे नरेंद्र मोदींनी राजीनामा मागितला तर बिरेन सिंग मोदींना असं सांगतील की 2002च्या गुजरातच्या दंगलीच्या वेळेला तुम्ही कुठे राजीनामा दिला होता. इंडियन मुजाहिदीनमध्ये पण इंडिया आहे आणि ईस्ट इंडिया कंपनीमध्ये सुद्धा इंडिया आहे. नरेंद्र मोदी, ललित आणि नीरव याच्यातही मोदी आहे. आणि हे दोघे चोर भारतामध्ये हजारो कोटी रुपये बुडवून पळून गेलेले आहेत. प्रदीप कुरुलकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा सांगणारे, सावरकरांच्या जयंत्या साजऱ्या करणारे प्रदीप कुरुलकर हे हनी ट्रॅपमध्ये, म्हणजे इतक्या 59 वर्षाचा माणूस हा एका बाईच्या नादी लागून पाकिस्तानसाठी हेरगिरी करायला लागला. नमस्कार, मी निरंजन. ईजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सर्वप्रथम सर्व दर्शकांना, सबस्क्रायबरना नम्र विनंती की ईजी न्यूजचे व्हिडिओज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन पण दाबा, जेणेकरून येणाऱ्या काळातल्या व्हिडिओची आपल्याला पूर्वसूचना वेळेवर मिळत राहील. जास्तीत जास्त मित्रांना, नातेवाईकांनाही सांगा चॅनल सबस्क्राईब करायला. आज आपण ज्या विषयांवरती बोलणार आहोत त्यातला पहिला भाग तर हा आहे की मला स्वतःला परवा रात्री साधारण 9-9:30च्या आसपास जळगावहून 2 मुलांचा फोन आला होता. गणेश पवार आणि सागर शिंदे अशी त्यांची नावं होती. आणि ते मला विचारत होते की तुम्ही गोरक्षेबद्दल जे इन्व्हेस्टिगेशन केलं होतं आणि तुम्ही पत्रकार आहात ना. तुम्ही म्हटलं हो आहे. मग म्हणजे तुम्ही गोरक्षेबद्दल जे इन्व्हेस्टिगेशन केलं होतं बजरंग दलाबद्दल ते खरं आहे का? तुम्ही म्हटलं हो खरं आहे. मग ते म्हणे आम्ही स्वतः बजरंग दलाचे आहोत आणि आम्हाला खरंच ही माहिती खरी आहे का हे आम्हाला बघायचं आहे. म्हणजे तुम्ही बघा ती माहिती खरी आहे की नाही. आणि ज्या पद्धतीने म्हणजे ह्या सगळा गोरक्षेचा धंदा चालतो त्याबद्दल आमचं बोलणं झालं. काहीसा सूर त्यांचा म्हणजे अपेक्षेप्रमाणेच बजरंग दलाचे असल्यामुळे वेगळा होता बोलण्याचा. त्यांनी हेही विचारलं की आता जिवंत गाई म्हशी एक्सपोर्ट करायला परवानगी मिळाली आहे असंही आम्हाला त्याच्यामध्ये समजलं आहे. मी त्यांना हेही सांगितलं की बीफ एक्सपोर्ट करणाऱ्यांमधले मेजॉरिटी 72% जास्त हे हिंदू आहेत, जैन आहेत आणि ते वेगवेगळ्या अल दुआ, अल कबीर नावाच्या कंपन्यांच्या नावाने भारतामधून बीफ एक्सपोर्ट करतात. तर मी माझ्या पद्धतीने त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. माझं एवढंच म्हणणं आहे की अशा पद्धतीने बजरंग दलाने किंवा आणखीन कोणी 1000 कॉल केले मला तरी मला काही फरक पडणार नाही. मी जे खरं आहे ते लोकांसमोर सांगतच राहीन आणि जास्तीत जास्त मोठ्या आवाजात यापुढे ते सांगत राहीन. दुसरा विषय असा होता की काल नाशिक शहरामध्ये या मणिपूरमध्ये जो सगळा हिंसाचार होतो आहे आणि ज्याच्यामुळे खरं तर संपूर्ण देशातला अत्यंत शरम वाटावी असा जो प्रसंग त्या हिंसाचाराच्या दरम्यान घडला आणि त्यानंतर मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी खुशाल असं सांगितलं की असे शेकडो प्रकार घडलेले आहेत. तर त्याच्या विरोधामध्ये काल नाशिकमधल्या सुजाण नागरिकांनी एकत्र येऊन, त्याच्याबरोबरच काही संघटना, AISF सारखी विद्यार्थी संघटना असेल किंवा CPI असेल, CPM असेल आणि नाशिकमधले सामाजिक कार्यकर्ते, नाशिकमधले पत्रकार, नाशिकमधले माजी निवृत्त संपादक असे अनेक जण या सगळ्या मोर्चामध्ये सामील झाले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली आणि साहजिकच पहिल्यांदा मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करा, मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करायला हवी आणि नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यायला हवा या सगळ्याची जबाबदारी स्वीकारून अशा मागण्या घेऊन नाशिकमधला हा मोर्चा निघाला. मूक मोर्चा होता, त्यामुळे साहजिकच काही घोषणा वगैरे अशा नव्हत्या. हातात प्लेकार्ड्स घेऊन शांततेने अगदी तरुण मुलांपासून, तरुण विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत, महिला पुरुष सगळे याच्यामध्ये सामील झाले होते. खूप मोठा मोर्चा हा होता आणि ही एक खूप दिलासादायक गोष्ट होती. त्या दरम्यान आम्ही नाशिकचेच पण महाराष्ट्र टाइम्सचे दिल्लीमध्ये जे चीफ रिपोर्टर होते, त्यानंतर लोकमतच्या दिल्ली एडिशनचे काही काळ संपादक राहिलेले असे आणि लेखक असे नाशिककरांना आणि महाराष्ट्राला, देशाला अतिशय चांगले परिचित असलेले सुरेश भटेवरा यांच्याशीही आम्ही या दरम्यान चर्चा केली. ते काय म्हणतायत
या सगळ्या मोर्चाबद्दल हेही आत्ता आपण बघूयात. नाही, नाशिकमध्ये निघतोय असं नाही, संपूर्ण देशभर प्रत्येक गावात मोर्चा निघतोय. महाराष्ट्रातले प्रत्येक शहरांमध्ये मोर्चे निघत आहेत. नाशिकच्या मोर्चाचं वैशिष्ट्य असं आहे की हे शहर पीस लव्हिंग म्हणजे शांततेवर प्रेम करणारं शहर आहे. आणि ह्याच्यातल्या संवेदना जागा झाल्या नसत्या मणिपूरच्या घटनेनंतर तरच मला आश्चर्य वाटलं असतं. मुख्य म्हणजे भर पावसामध्ये हजारो स्त्री पुरुष रस्त्यावर येतात, शांतपणे कुठल्याही गोष्टीला अडथळा न आणता ट्रॅफिकसह मूक मोर्चा काढतात आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतात. ही महत्त्वाची घटना आहे असं मला वाटतं. अलीकडे माणसाच्या संवेदना बोथट होत चालल्या आणि त्या इतक्या बोथट झाल्या आहे की मणिपूरमध्ये मग आपला काय संबंध आहे अशा प्रकारची जी प्रवृत्ती असताना ज्या हजारोंच्या संख्येने म्हणजे फार CBS पासून आता आपण पाहतो जिथे पाहाल तिथे गर्दीच गर्दी आहे. 10 जणांचं शिष्टमंडळ आतमध्ये भेटायला गेलेलं आहे. हे जरा चांगली शुभसूचक अशी घटना आहे. या देशामध्ये लोकशाही शिल्लक राहावी असं वाटत असेल तर निश्चितपणे अशा उपक्रमांमध्ये कोणाच्याही निमंत्रणाची वाट न पाहता मग तुम्ही कोण आहात, तुम्ही कोणत्या पदावर आहात त्याला काही महत्त्व नाही, रस्त्यावर उतरलं पाहिजे. आणि ही वेळ आहे की आपल्याला जितक्या लोकांना हे सत्य सांगता येईल तेवढं आपण केलं पाहिजे. त्याच भावनेने मी पण याच्यात आलेलो आहे. मला एक व्हॉट्सॲप मिळाला होता की 4 वाजता मोर्चा आहे. म्हटलं काय वाटेल ते झालं तरी आपण जायचं आहे. मला जेवढ्या लोकांना सांगता आलं त्यांना सांगितलं. त्याच्यापैकी बरेच जण आले आहेत, काही लोक बाहेरगावी असल्यामुळे येऊ शकले नाही. पण या मोर्चाचं यश पाहिल्यानंतर या देशातली लोकशाही लोक जिवंत ठेवतील याच्याबद्दल मला खात्री आहे. यानंतरचा जो मुद्दा आहे की काल संसदेमध्ये सुद्धा पुन्हा एकदा याच्यावरती मागणी झाली सर्वच विरोधी पक्षांतर्फे की नरेंद्र मोदींनी देशाचे पंतप्रधान म्हणून संसदेमध्ये येऊन मणिपूरच्या हिंसाचाराबद्दल त्यांचं म्हणणं काय आहे, त्यांचं वक्तव्य काय आहे हे या संसदेसमोर सांगायला हवं. जे स्वाभाविक आहे, देशाच्या पंतप्रधानाला म्हणजे मुळात खासदार म्हणून आपण निवडून देतो लोकसभेत जावं यासाठी. आता हे पंतप्रधान असे जे कमीत कमी वेळा लोकसभेत जातात. पण आता निदान इतकी मोठी घटना घडल्यानंतर आणि त्याचे जगभर पडसाद उमटल्यानंतर, युरोपियन युनियननी त्याच्याबद्दल एक ठराव पास केल्यानंतर आणि आता युनायटेड नेशन्समध्ये सुद्धा हा विषय येणार, अशा परिस्थितीमध्ये देशाच्या पंतप्रधानांनी जे जगभर हिंडत असतात म्हणजे सत्तेची सर्व फळं ही चाखायची, प्रसिद्धीपासून ते या सर्व आंतरराष्ट्रीय व्यासपीठांपर्यंतची, पण जबाबदारी मात्र पंतप्रधान पदाची जी आहे ती अजिबात पार पाडायची नाही, असा विचित्र कारभार सध्या नरेंद्र मोदी गेली 9 वर्ष चालवत आहेत. तर निदान देशाची नाचक्की जगभर होत असताना मणिपूरच्या हिंसेवरून पंतप्रधानांनी संसदेमध्ये येऊन वक्तव्य करावं अशी अपेक्षा विरोधी पक्ष करत असताना मात्र ते आले नाहीत. त्यात काही जणांनी मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंग यांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी केली, जी स्वाभाविक आहे. पण बिरेन सिंग राजीनामा देणार नाहीत, कारण बिरेन सिंगांकडे नरेंद्र मोदींनी राजीनामा मागितला तर बिरेन सिंग मोदींना असं सांगतील की 2002च्या गुजरातच्या दंगलीच्या वेळेला तुम्ही कुठे राजीनामा दिला होता आणि तुम्ही नाही दिला तर आता मी पण देणार नाही. आणि याच्यावरती नरेंद्र मोदी काहीही करू शकत नाही, कारण की हा जो सगळा निगरगट्टपणाचा पायंडा आहे हा नरेंद्र मोदींनी भारतीय राजकारणामध्ये, भाजपच्या राजकारणामध्ये हा सुरू केलेला आहे. यापूर्वीची सरकारं वेगळी होती जी नैतिक जबाबदाऱ्या घ्यायचे, राजीनामा द्यायचे, नुसते आरोप झाले तरी त्याच्यावरती ताबडतोब कारवाई सुरू व्हायची. आणि इतकी मोठी गोष्ट घडते आहे पण याच्यावरती संसदेच्या अधिवेशनामध्ये कोणतीही चर्चा करायला नरेंद्र मोदी तयार नाहीत, अशी परिस्थिती आहे. यावरती आज काँग्रेसतर्फे खूप चांगली पाऊल याच्याबाबत उचललं गेलं आहे. काँग्रेसचे जे एक तरुण खासदार आहेत आसाममधले गोगोई यांनी नरेंद्र मोदींच्या सरकारवरती लोकसभेमध्ये, संसदेमध्ये अविश्वासचा प्रस्ताव आणला आहे. आणि आता अविश्वासाचा प्रस्ताव जर सभापतींनी, लोकसभेच्या अध्यक्षांनी स्वीकारला तर या अविश्वास प्रस्तावाच्या निमित्ताने सर्व विरोधी पक्षांना त्यांचं संपूर्ण म्हणणं लोकसभेमध्ये चर्चेदरम्यान मांडता येईल. आणि या चर्चेला उत्तर म्हणून नरेंद्र मोदींना देशाचे पंतप्रधान म्हणून भाग पडेल संसदेमध्ये येऊन या सगळ्या विषयावरती चर्चा करणं आणि त्याला उत्तर देणं. संख्याबळ नाही आहे हे माहिती आहे, पण अदरवाईज 267च्या अंतर्गत
नियमाच्या अंतर्गत चर्चेची मागणी केली असताना सुद्धा गेले काही दिवस सातत्याने ही मागणी नाकारली जाते आहे. संसदेमध्ये चर्चा करायला नरेंद्र मोदी यायला तयार नाहीत अशी परिस्थिती आहे. याच संसदेच्या पायरीवरती पहिल्या दिवशी 2014 साली डोकं टेकलं होतं नरेंद्र मोदींनी. जणू काही हे लोकशाहीचं मंदिर आहे असं दाखवण्याचा तो प्रयत्न होता, पण ते ढोंग होतं. नरेंद्र मोदींनी केलेलं आणखीन एक ढोंग होतं. हे या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. त्यानंतर नरेंद्र मोदींनी भारतीय जनता पक्षाच्या खासदारांची बैठक घेतली आणि भारतीय जनता पक्षाच्या खासदारांच्या बैठकीमध्ये नेहमीप्रमाणे वैफल्यग्रस्त अशी बडबड करत असताना त्यांनी पुन्हा अशी बडबड केली की विरोधी पक्षांनी एकजूट केलेली आहे, 26 पक्षांनी एकजूट केलेली आहे आणि या एकजुटीला त्यांनी इंडिया असं ॲब्रिव्हेशन असणारं एक नाव दिलेलं आहे. आणि इंडिया नाव याच्यामध्ये काय विशेष आहे, इंडियन मुजाहिदीनमध्ये पण इंडिया आहे आणि ईस्ट इंडिया कंपनीमध्ये सुद्धा इंडिया आहे. नरेंद्र मोदी ललित आणि नीरव याच्यातही मोदी आहे आणि हे दोघेही चोर भारतामध्ये हजारो कोटी रुपये बुडवून पळून गेलेले आहेत. त्याच्यामुळे आता निदान तो आक्षेप घेणं तरी त्यांचा प्रकार बंद होईल. राहिला विषय इंडियन मुजाहिदीन आणि ईस्ट इंडिया कंपनी वगैरे. तर ही ईस्ट इंडिया कंपनी ज्या वेळेला भारतामध्ये आलेली होती आणि त्याच्यानंतर इंग्रजांची राजवट जी भारतात आली, तर यांचे दलाल आणि यांचे खबरी म्हणून तुमची संघटना आणि तुमचे विचारधारा असणारी लोक काम करत होते. ते ईस्ट इंडिया कंपनीच्या बाजूनी होते. ते इंडिया, अख्खा भारत या स्वातंत्र्य आंदोलनासाठी लढत होता, विरोध करत होता, रस्त्यावरती आंदोलनं करत होता, तुरुंगामध्ये मरत होते, फासावर जात होते. हे सगळे स्वातंत्र्य सैनिक आणि क्रांतिकारक त्यावेळेला या इंग्रजांची बाजू घेऊन तुमची विचारधारा काम करत होती. या स्वातंत्र्य आंदोलनाच्या विरोधात तुमची विचारधारा काम करत होती. हा इतिहास जगाला माहिती आहे, फक्त भारतातल्या लोकांना माहिती आहे अशातला भाग नाही. राहता काय इंडियन मुजाहिदीन नरेंद्र मोदींना हा कदाचित तो जो काय म्हणतात त्याला शॉर्ट टर्म मेमरीचा आजार कदाचित झालेला असेल, पण आत्ता काही दिवसांपूर्वी याच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा मानणारे प्रदीप कुरुलकर या DRDOच्या शास्त्रज्ञाला ISI साठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली अटक झालेली आहे. पाकिस्तानच्या ISI साठी हेरगिरी करणारे कोण? प्रदीप कुरुलकर. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा सांगणारे, सावरकरांच्या जयंत्या साजऱ्या करणारे प्रदीप कुरुलकर हे हनी ट्रॅपमध्ये, म्हणजे इतक्या 59 वर्षाचा माणूस हा एका बाईच्या नादी लागून पाकिस्तानसाठी हेरगिरी करायला लागला. हा नरेंद्र मोदींच्या विचारधारेचा विषय आहे. काय इंडियन मुजाहिदीनबद्दल बोलता? नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर यांचाच विचारधारेचा वेदप्रताप नावाचा पत्रकार हा हाफिज सईदला भेटायला गेला होता आणि हाफिज सईदला भेटल्यानंतर हाफिज सईदनी काय केलं? गप्पा मारताना त्यांच्याशी चर्चा केली वेदप्रताप बरोबर. आणि हाफिज सईदनी म्हणजे या वेदप्रताप यांनी भारतामध्ये आल्यानंतर पत्रकारांना दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की हाफिज सईदनी नरेंद्र मोदींच्या पत्नीची चौकशी केली आणि हाफिज सईदनी मला दिल्लीला आणि मुंबईला दौरा करण्याची इच्छा आहे. जमातुद्दावाचा प्रमुख लष्कर ए तैबानी जो मुंबईमध्ये हल्ला केला होता त्याचा मास्टर माइंड असलेला हाफिज सईद बरोबर यांच्या वेदप्रतापचे संबंध होते आणि याचे फोटो आहेत उपलब्ध. याच्यानंतर भोपाळमध्ये भारतीय जनता पक्षाशी संबंधित भारतीय जनता युवा मोर्चाच्या IT सेलचा कोऑर्डिनेटर ध्रुव सक्सेना हा त्याच्या 10 सहकाऱ्यांसह ISI साठी गुप्तहेर म्हणून काम करतो भारतामध्ये, या आरोपाखाली अटक झाली. आजही तो तुरुंगात आहे. त्याच्याबरोबर असलेले बाकीचे मोहित अग्रवाल, ध्रुव सक्सेना आणि आणखीन इतर 9-10 जण हे ISI साठी, पाकिस्तानच्या ISI साठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत. भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी. नरेंद्र मोदी कोणाला इंडिया आणि इंडियन मुजाहिदीन आणि याच्यावरून बोलण्याचा प्रयत्न करताय? ज्यांनी या देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेऊन इंग्रजांना झेरी सांडलं, स्वातंत्र्यासाठी आयुष्याचा होम यांनी केला, त्यांच्याबद्दल तुम्ही संशय निर्माण करण्याचा प्रयत्न करताय. आणि मग ही जी भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची परंपरा आहे देशद्रोहाची, त्याच्याबद्दल काय बोलायचं आणि त्याच्याबद्दल कोण बोलणार?
हा प्रदीप कुरुलकर अटक झाला आणि नुसतं इंडिया नावामुळे इतका बौखल्या गेल्यासारखं नरेंद्र मोदींचं चाललंय, इतके वैफल्यग्रस्त झालेत की आता याच्यावरती टीका कशी करणार, या अपोजिशनच्या युनिटीला समोर कसं जाणार. हरियाणात आपल्या हिमाचलमध्ये पराभव झाला, कर्नाटकात पराभव झाला. भारतीय जनता पक्षाकडे या देशामध्ये एकहाती सत्ता असलेली राज्य किती आहेत? आसाम, गुजरात आणि उत्तर प्रदेश. या 3 राज्यांच्या जोरावरती आता ते लोकसभा निवडणूक जिंकू शकणार आहेत का? त्यांच्याही लक्षात आलेलं आहे की या 26 पक्षांची एकजूट झाल्यानंतर अवघड होणार आहे 2024ची लोकसभा निवडणूक. आणि हा डरपोक पंतप्रधान, हा डरपोक नरेंद्र मोदी म्हणून लोकसभेमध्ये या सगळ्या चर्चेला सामोरा यायला घाबरतोय. आणि म्हणून हे असे विषय डायव्हर्ट करायचा, मणिपूरवर चर्चा करायची नाही, मणिपूरच्या हिंसाचाराची जबाबदारी घ्यायची नाही, मणिपूरमध्ये कुठल्या उपाययोजना करणार, चीनचा धोका कसा टाळणार, याच्याबद्दल काहीही चर्चा करायची नाही. आणि म्हणून मग हे विषय डायव्हर्ट करायचे. इंडियाच्या ऐवजी लोकांनी इंडियन मुजाहिदीन आणि याच चर्चेमध्ये अडकून राहावं, असले हे प्रयत्न आहेत. आणि याला राहुल गांधींनी खूप चांगलं उत्तर दिलं आहे की तुम्ही आम्हाला काहीही बोला, काहीही म्हणा तुम्ही आम्हाला, आम्ही तुमच्या सगळ्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करतो. आम्ही मणिपूरच्या हिंसाचाराबद्दल बोलत राहणार, आम्ही मणिपूरमध्ये होत असलेल्या महिलांच्या अत्याचाराबद्दल बोलत राहणार, त्यांना न्याय देण्यासाठी आणि मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत राहणार. आणि या भारतामध्ये आम्ही शांतता प्रस्थापित करू. हे अतिशय योग्य उत्तर दिलं. याच पद्धतीने हा सगळा प्रॉपगंडा जो मोदींनी सुरू केलेला आहे, याला सगळ्यांकडून उत्तर द्यायला गेलं पाहिजे. यांनीच भारतामध्ये हे केलं होतं ना, स्वच्छ भारत, स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया. 2014च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तर जाहीर सभांमध्ये भाषणं करत होते, व्होट फॉर इंडिया, व्होट फॉर इंडिया. त्याचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. आणि आता विरोधी पक्षांनी त्यांच्या एकजुटीला इंडिया हे नाव दिल्यानंतर इंडिया विरुद्ध भारत, इंडिया विरुद्ध भाजप आणि भाजप विरुद्ध भारत, या कसं सामोरं जायचं, याच्यामुळे अत्यंत वैफल्यग्रस्त झालेला हा पंतप्रधान आहे. नरेंद्र मोदींनी सुद्धा या निमित्ताने लक्षात घ्यावं, 100% पराभव होणार 2024ला, 100% होणार. हा सगळा देश एकजूट होणार. या देशातली महागाई, या देशातला भ्रष्टाचार, या देशामध्ये असलेली बेरोजगारी आणि या देशामध्ये जाती जाती धर्माधर्मामध्ये जो द्वेष निर्माण करून ठेवलेला आहे, जे विष पसरवून ठेवलेलं आहे, याच्या विरोधामध्ये अख्खा भारत एकजूट होणार. आणि हे असले नॅरेटिव्ह्ज लोकांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न हा संपूर्णपणे पराभूत केला जाणार, हेच या निमित्ताने सांगायचं आहे. नाहीतर नाशिकपासून मणिपूर तर कित्येक हजार किलोमीटर लांब आहे. का नाशिकसारख्या शहरामधल्या लोकांना असं वाटतं की या मणिपुराच्या हिंसाचाराच्या विरोधामध्ये यावं? अहमदनगरमध्ये मोर्चा निघाला, बीडमध्ये मोर्चा निघाला, काही किलोमीटर लांब तो होता. हे का होतंय? कारण आता लोकांना हे धार्मिक द्वेषाचं विष असह्य झालेलं आहे आणि म्हणून याचं उत्तर दिलं जाणार. आता माणसं गप्प राहणार नाहीत, हे लक्षात घ्यायला हवं. नाशिकमधला मोर्चा, बीडमधला मोर्चा, नगरमधला मोर्चा हे त्याचं प्रतीक आहे. गाव माझा जागा झाला यार हो, असं जे गाणं आहे, ले मशाले चल पडे है लोग मेरे गांव के, अब अंधेरा जीत लेंगे लोग मेरे गांव के. जो अंधेरा हा नरेंद्र मोदींचा पक्ष या देशामध्ये पसरवू पाहतोय, तो अंधकार हा 100% पराभूत होणार. आणि पुन्हा एकदा या भारताच्या संविधानामध्ये सांगितलेल्या मूल्यांच्या प्रकाशातच या देशाची वाटचाल सुरू होईल, याची या निमित्ताने खात्री वाटते. आज इतकंच. शेवटी पुन्हा सर्व दर्शकांना नम्र विनंती की इजी न्यूज सबस्क्राईब करा, इजी न्यूजचे व्हिडिओज लिंक शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉनचं बटनही दाबा, जेणेकरून याच पद्धतीने आम्हाला येणाऱ्या काळामध्ये आपल्यापर्यंत सत्यकथन करता येईल. शेवटी सत्य सांगायचं आणि सैतानाला शर्मिंदा करायचं हेच इजी न्यूजचं काम आहे. धन्यवाद.